काही बिल्डिंगमध्ये आम्हाला असा देखील अनुभव आला की इमारतीमध्ये लोकांचा बिल्डिंग रिपेअर करण्यासाठी बजेट तेवढा नसतो। मग बिल्डिंग कशी छान दिसेल बाहेरून म्हणून इमारतीमध्ये राहणारी लोक कलरिंग वरती जास्त फोकस करतात, म्हणजे कलरच्या कामासाठी कोटेशन घेतात आणि मग कलरिंगचं काम करणारा कॉन्ट्रॅक्टर्स असतात ते तुम्हाला रिपेअरचं कॉम्प्लिमेंटरी काम करू असं तुम्हाला एक आमिष म्हणू शकतो किंवा तुम्हाला एक ऑफर देतात आणि त्या ठिकाणीच आपली चूक होते। कारण ज्यावेळी तुम्ही त्या इमारतीला रिपेअरचं काम करणार त्यावेळी कदाचित रिपेअरचा खर्च कमी असू शकतो आणि कलरच्या ऐवजी छानपैकी व्हाईट वॉश मारा, म्हणजे त्याला बाहेरून लीक प्रूफ करा तुम्ही। आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला की बऱ्याच वेळा इमारतीच्या लोकांचा रिपेअरचा खर्च म्हणजे जो बजेट असतो तो एक 12 लाख रुपये असू शकतो, बरोबर आहे। बजेट आहे परंतु कॉन्ट्रीब्युशन त्या प्रमाणात निघत नाही। मग लोक काय करतात की यार नको, आता एक 4-5 लाख रुपये आपल्याला जमा झालेत, आपण छानपैकी कलर मारूयात आणि बिल्डिंगला बाहेरून छान असं लुक देऊयात असा प्रयत्न करतात आणि त्याच वेळी रिपेअर कॉन्ट्रॅक्टर क्रॅक फिलिंग कॉम्प्लिमेंटरी, शब्द नीट ऐका, कॉम्प्लिमेंटरी ज्या कुठलीच गोष्ट जगामध्ये फुकट मिळत नाही आणि आपली इथेच चुकी होते। कारण कॉम्प्लिमेंटरी क्रॅक फिलिंग म्हणजे एकतर कलर करणारे जे कॉन्ट्रॅक्टर, मी सगळेच नाही म्हणत, कदाचित काही लोक चांगल्या पद्धतीने क्रॅक फिलिंग न केल्यामुळे एक्झॅक्टली त्याच लोकेशनवरून पुन्हा लिकेजेस चालू होतात आणि पुन्हा बिल्डिंगला ते प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात। म्हणून बिल्डिंगला तुम्ही कलरच्या ऐवजी त्याची स्ट्रेंथ कशी वाढेल, त्याचं क्रॅक फिलिंग कसं चांगल्या प्रकारे होईल यावर तुम्ही फोकस करा।